नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज ब्लॉगला थोडा उशीरच झाला बघा, कारण आज सकाळी मी उठले होते ना त्यावेळेस लाईट गेली होती आणि लाईट पार 8:15 वाजता आली। तर मग मी काही शूट घेतलं नाही, कारण मुलांचं पण आज सोमवार असल्यामुळे शाळा होती आणि आवरायचं होतं। त्यांची आता 9वीची परीक्षा चालू झालेली आहे आजपासून। तर ज्या ताईंची 9वीला मुलं असतील त्या ताईंच्या मुलांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता मुलं शाळेत गेलेली आहेत आणि नंतर मग ब्लॉग बनवायला घेतलेला आहे। तर कसा वाटतो माझा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जावा ताईंनो। आणि माझ्या ब्लॉग चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन माझे ब्लॉग डेली रुटीनचे बघायला मिळतील। तर आता मुलं शाळेत गेलेली आहेत आणि माझा स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे। स्वयंपाक झाला, मी किचन वगैरे आवरून घेतलं। तर स्वयंपाकामध्ये मी आज मुलांना आहे ना मटकीची भाजी आवडते, तर मी अशी पातळ रश्श्याचीच मटकीची भाजी केली, कारण हाफ डे असल्यामुळे मुलं लवकरच घरी येतात, नाश्ता करून गेलेली आहेत, कोण भाजी चपाती खाऊन गेले। तर आज सोमवार असल्यामुळे मला उपवास असतो। तर मी काल जी खिचडी भिजाय घातली होती संकष्टी चतुर्थीला त्यातलीच थोडीशी खिचडी मी ठेवली होती आणि चपाती बनवली आणि किचन वगैरे सगळं असं आवरून घेतलेलं आहे। त्यानंतर स्वयंपाकाची जेवणाची जी मुलांची भांडी असतात ते घासून घेतली। मुलं शाळेत गेली, भांडी वगैरे सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि अजून डबलचा झाडू आहे, कारण सगळं सकाळी झाडायला होत नाही, कारण मुलं झोपलेली असतात त्यामुळे। तर नंतर मुलं शाळेत गेल्यानंतरच मग मी झाडून काढत असते। तर आता माझी देवपूजा पण राहिलेली आहे, तर मी अगोदर देवपूजा करणार आहे, नंतर मग राहिलेली बाकीची कामं आवरणार आहे। असं दिवसभर काही ना काही चालूच असतं। तर चला अगोदर देवपूजा करून घेणार आहे। करण्यासाठी घेतली तर मी फक्त आज जास्वंदीची फुलांनीच देवपूजा करणार आहे, कारण बाहेर आहे ना भरपूर गार हवा सुटली आणि मी अगोदरच आजारी आहे। बाहेर गेलं की नाकातोंडात हवा गेली की परत मग जास्त असं नाक पॅक होते आणि सर्दी पण वाढतीये। तर एवढ्याच फुलांनी मी आज देवपूजा करणार आहे। तर चाफ्याची फुलं पण मी आज आणायला गेली नाही, जास्वंदीला काय आज पांढरी फुलं आलेलं नाहीये। तर चला, तर देवपूजा करायला घेतल्याच्या नंतर मी अगोदर देव्हाऱ्यामधली लाईट लावून घेतली आणि ज्या देवांना मी माळा घातलेल्या असतात ना ती माळा मी अगोदर अशा काढून घेते सगळ्या देवांच्या, आणि नंतर मग देव आहे ना एका भांड्यामध्ये असे काढून घेते। आणि आता हे जे पिवळं वस्त्र आहे ना ते मी 2-3 दिवस झालं टाकलेलं आहे। 2-3 दिवसाला मी कापड जे असतं ना देव्हाऱ्यामधलं ते बदलत असते आणि मग एकदा टाकलं की मग 2-3 दिवसांनी नंतरच मग मी बदलते। आणि रोज फक्त देवांना आंघोळ्या घालून छान गंध अक्षदा वाहून हळदी कुंकू लावून देवपूजा करून घेत असते। तर देवाऱ्यामधल्या सगळ्या मूर्ती ते सगळं मी काढून घेतलं आणि त्यानंतर देवारा स्वच्छ असं पुसून घेतला, थोडंसं ओलं कापड करून, जी धूळ वगैरे असते ती सगळी निघून जाते। तर हे बघा मी हे वालं वस्त्र देवाऱ्यामध्ये अंथरून घेतलं, कारण रोज रोज तेच कलरचं वस्त्र जर बघून देवारा पाहिला ना तर मग असं चांगलं वाटत नाही, पण थोडंसं असं बदलून मी टाकत असते त्यामध्ये हे वस्त्र। आणि आता देवपूजा करून घेणार आहे। देवपूजा करायला घेतल्याच्या अगोदर मी दिवा लावून घेतला आणि नंतर देवपूजा करायला घेणार आहे। तर आता अगोदर दिवा लावल्याच्या नंतर मग मी सोमवारची छान अशी रांगोळी काढून घेतली, नंतर कलशाची पण पूजा केली, नारळ स्वच्छ धुवून घेतला, त्यावरती फूल वाहून घेतलं, हळदी कुंकू वाहिलं आणि सगळ्या देवांना आंघोळ्या घालून माळा घालून छान अशा पूजा केली। आणि आज सोमवार असल्यामुळे मी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्रसुद्धा वाहून घेतले आणि अशी ही आजची पूजा आहे। तर तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची सोमवारची पूजा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि एकदम साधी सोपी पद्धतीने मी ही पूजा केलेली आहे, पटकन झाली। पूजा झाली आणि दारामध्ये रांगोळी पण झाली। आता मला कपडे, फरशी, बरेच काही कामं बाकी आहेत, तर ते मी आवरून घेणार आहे। तर चला, काल सकाळी मटकी भिजत घातली होती आणि रात्री मी अशी चाळणीमध्ये काढून ठेवली होती बघा। आज त्याची भाजी पण केलेली आहे, पण एवढी शिल्लक राहिली। तर आमच्या घरामध्ये ना उसळसुद्धा सगळ्यांना आवडते, तर कोंब बघा इतके मस्त आलेले। तर मी नेहमी असे पूर्णाच्या चाळणीमध्येच मटकी भिजत घालत असते। तर आता ही शिल्लक राहिलेली मटकी ना मी एका पार्सलच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे जेव्हा 1-2 दिवसामध्ये आपल्याला उसळ बनवायची ना तोपर्यंत चांगली राहते। आणि ह्या मटकीचा आहे ना अजिबात कुबट वास येत नाही, त्यामुळे मी फडक्यामध्ये बांधून न ठेवता मी अशी चाळणीमध्ये ठेवत असते।
खाली एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये असं कापड टाकायचं आणि त्याच्यावरती चाळण ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती असा एक कॉटनचा कपडा टाकून द्यायचा आणि रात्रभर तसंच ठेवलं ना एकदम मस्त असे कोंब येतात बघा गवतासारखे छान. नुसतं हळद मीठ टाकून जरी मुलांना थोडंसं वाफवून दिलं ना तरी मुलं आवडीने खातात आणि भरपूर प्रोटीन निघतं. नाश्ता होतो बघा हा सुद्धा. सगळीकडनं झाडून वगैरे घेतला आणि आता मग नंतर मी फरशी पुसायला घेतली. तर फरशीमध्ये कॉटनचा कपडा किंवा जो जुना टॉवेल असतो ना तो घ्यायचा, एकदम फरशी छान निघते. मॉपने जर फरशी पुसली ना तर मग असे काने कोपरे निघत नाहीत आणि अशी हाताने फरशी पुसली ना एकदम चकाचक निघते. अशी मी आठवड्यातून एकदा दोनदा तरी हाताने अशी फरशी पुसत असते. कपडे वाळायला बाहेर मी गेल्या त्याचा दरवाजा उघडला तर जास्वंदीच्या झाडाला एक फुल होतं, तर ते मी घेऊन आले. एकदम छान उमलले बघा. आणि आता ते स्वामी महाराजांना मी ठेवून घेणार आहे. एक तरी फुल रोज स्वामी महाराजांसाठी उमलतं आणि हे फुल आहे ना रात्री 10 वाजेपर्यंत म्हणलं तरी असं असंच राहतं आणि किती छान दिसते बघा. स्वामींना फुल ठेवून घेतलं आणि नंतर मग मी कपडे वाळायला घालायला घेतली आणि कपडे वाळवत घातली सगळी आणि नंतर मग मी गॅलरी धुवायला घेतली, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर गॅलरीमध्ये भरपूर धूळ येते आणि तसेच मग पाय घरामध्ये उमटतात आणि मी फरशी अगोदरच पुसून घेतली ती घरामधली आणि मग नंतर कपडे धुवून झाले की गॅलरी अशी धुवून घेतली ना की मग घरामध्ये सुद्धा पाय उमटत नाही आणि मग गॅलरी चांगलीच राहते. तर एवढं सगळं काम आवरेपर्यंत मला 12 सव्वा 12चा टायमिंग झाला होता बघा. त्यानंतर मग मी खिचडी बनवायला घेतली. मी आता खिचडी बनवायला घेतलेली आहे आणि 12 साडेबाराचा टायमिंग झालेला आहे आणि मुली पण तोपर्यंत शाळेतून आलेल्या आहेत. तर हिरवी मिरची मी इथं वाटून न घेता मिक्सरला अशी तुकड्यामध्ये कट करून घेतली. मिरची थोडीशी अशी परतून झाली की त्यामध्ये बटाटा साल न काढतात त्याचा बारीक कट करून घेतला आणि तो घालून घेतला. कधी कधी मी अशी पण मिरची करते, कधी कधी खिचडीमध्ये लाल तिखटसुद्धा वापरते. लाल तिखट वापरून सुद्धा खिचडी छान बनते, ती मुलांना आवडते माझ्या. आता यामध्येच थोडंसं मी चवीनुसार मीठ घालणार आहे, जेवढं आपल्या खिचडीला लागणार आहे ना तेवढं. म्हणजे बटाटा आहे ना खाताना असा सतत लागत नाही, बटाटा पटकन असा परतला जातो. कालकल्पाची खिचडी आणि सोमवार तर असं त्याला खिचडी बनवायचं काम चालू. भूक पण लागली. साबुदाण्याचा छान असा सुट्टा करून घेतला. ते शेंगदाण्याचा कूट पण बारीक करून घेतला आहे. आता बटाटा थोडासा लाल रंगावरती परतून झाला, थोडासा मऊ झाला की लगेच त्यामध्ये साबुदाणा टाकून घेणार आहे. तुम्हाला पण असतं का सोमवार तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कधी कधी मी सोमवारला नाही बरं का खिचडी खात, पण कधी कधी जर भूक लागली तर मग मी बनवत असते अशी खिचडी. पण आता कधी कधी नुसत्या पापड्या म्हणलं तरी पण खाते, पण आता आजारी आहे त्यामुळे जरा घसा पण दुखतोय ना, त्यामुळे पापड्या वगैरे काही खाणार नाही. खिचडीच आज बनवलेली आहे. बटाटा बघा चांगला असा परतला आहे, त्यामध्ये मी जो आपण घेऊन घेतला साबुदाणा मी कालचा ठेवला होता थोडासा, कारण काल जास्त झाला होता माझ्याकडनं. मुलांना पण गरम करून दिला होता तरी पण संपला नाही. मग आज काही भिजायला घातला, तोच साबुदाणा मी कढईमध्ये घालून घेतला आहे. शेंगदाण्याचं कूट मी जास्त नाही वापरत खिचडीला, मला नाही आवडत शेंगदाण्याचं कूट जास्त, थोडंसंच घातलेलं आहे. आणि छान असं आता परतून घ्यायची खिचडी आणि दह्यासोबत मी खिचडी खाणार आहे. मला नुसतीच खिचडी खायला नाही आवडत, दही मी लावून घेतलेलं आहे ना, दह्यासोबत खाणार आहे. तर चला, खिचडी परतून झाली आणि मी थोडंसं दही या खिचडीवरती घेतलेलं आहे. आता खिचडी खाऊन घेणार आहे. तुम्ही पण या खिचडी खायला. तर बघा आज सोमवारी संध्याकाळी अळूची वडी बनवायची ना, तर त्यासाठी
मी लावलेल्या बकेटमध्ये आळूची पानं बघा किती छान आल्यात. आणि आपण असं काहीतरी लावलं आणि त्याचं जर आपल्याला भाजी वगैरे जर करायची म्हणलं तर त्याचा आनंद वेगळाच असतो बरं का. भरपूर पानं आल्यात. 8-15 दिवसातून तरी वड्या छान होत्या. तर त्या कात्रीने मी अशा कट करून घेणार आहे पाहिजे तेवढी पानं. आणि बकेटमध्येच लावला तरी सुद्धा इतका फुटवा धरलाय बघा ह्यांनी. एवढी अशी पानं निघालीत बघा. तर चला वड्या बनवायला घेऊ. तर पानं आणल्याच्या नंतर मग आता देठ आणि पानं वेगळी करून घेणार आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. त्या पानांवरती काय आपण औषध वगैरे नाही आहे. या पानांना एकदम आयुर्वेदिक आहे. फक्त मी शेणखत थोडंसं घातलेलं आहे. तर पानं बघा एकदम अशी टसटशीत हिरवीगार फ्रेश अशी आहेत. छान वड्या होतात त्याच्या आणि मुलांना आवडतात आळूच्या वड्या. तर मी नेहमी बनवत असते. आमची मम्मी आता आळूची वडी बनवते आमच्यासाठी. तर आळूची पानं कट करून घेतली आणि आता बघा दिवसभराची भाजी बेसिंग भरून पडल्या. मुलं जेवली शाळेतून आल्याच्या नंतर त्यांचे डबे वगैरे असतात. आता हाफ डे असला ना तरी सुद्धा जेवण करून डबा घेऊन जाते. भांडे घासून झाली आणि आता मी लगेच पानं धुवायला घेतली. पानं आहे ना हे पाठीमागून पडून स्वच्छ धुवायला लागतात. नाहीतर मग गावरान असल्यामुळे ना खाताना घशामध्ये चरचरतात. तर अशी व्यवस्थित धुवून घेतली ना मग अजिबात चरचरत नाही. तर धुवून मी अशी निथळायला चाळणीमध्ये ठेवणार आहे. नंतर थोड्या वेळाने वड्या करायला घेणार आहे. तर आता मी आळूच्या वडीला पीठ लावण्यासाठी घेतलेलं आहे. तर इथं बेसन पीठ घेतलं तर जेवढी आपली आळूची पानं आहेत ना तेवढी बेसन पीठ घ्यायचं आणि 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घातलंय मी. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण असा ठेचून घेतलाय, चवीनुसार मीठ घालायचं. हिरवी मिरची माझी संपली त्यामुळे मी लाल तिखट वापरते. पण जास्त लाल तिखटच वापरते मी. हिरवी मिरची जास्त मुलांना आवडत नाही. हिरवी मिरची तुम्ही घातली तरी पण चालेल. तर ओवा पण टाकलाय मी याच्यामध्ये क्रश करून. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं पीठ आळूच्या पानांना लावण्यासाठी. तर यामध्ये ना मी काळे पांढरे तीळ बघा मिक्स झालेत माझ्याकडं. तर ते घेतलेले आणि ते पण छान असे मिक्स करून घेतले. तिळामुळे ना आळूची वडी छान लागते. आता ही पानं जास्त मोठी मोठी नाहीत बरं का, छोटी छोटीच आहेत. त्याच्यामुळं मग मी अशीच बनवते. आता लगेच पानांना पीठ लावून घेऊ. आळूच्या वड्याना मुलांना छान लागतात सुद्धा आणि आवडतात सुद्धा. कोशिंबिरीच्या वड्या सुद्धा मी बनवत असते अधूनमधून. तर अशा लावून घेणार आहे आणि चाळणीमध्ये ठेवून घेणार आहे. तर कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी ठेवले आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली. गॅस काय चालू केला नाही अजून. सगळ्या वड्याला पानांना पीठ लावून झाल्यानंतर मग मी चालू करणार आहे. तर इथे मी कढईमध्ये पाणी तापायला ठेवले आणि सगळ्या आळूच्या पानांना पीठ लावून घेतले. आता पाण्याला उकळी आली आणि त्यावरती आता ह्या वड्या अशा झाकून 10 मिनिटं छान अशा वाफवून घेणार आहे. आपल्या वड्या उकळलेल्या आहेत. आता मी गॅस बंद करणार आहे आणि थोड्या वेळाने नंतर तळायला घेणार आहे. तर चला 6:30चा टायमिंग झाला होता आणि सूर्यास्ताचा व्ह्यू बघा किती छान झालेला आहे. 6:30 वाजले आणि चालला ह्या मुलांचा काय खेळताय? चल्लस 60 परीक्षा चालू आहे आणि चल्लोसाटचा डाव चाललाय बघा. इथे सगळा अभ्यास झालेला आहे. टाइमपासला चल्लोसाट खेळतात तोपर्यंत मी दिवाबत्ती करून घेतली संध्याकाळची. स्वामींना पण दिवा लावून घेतला आणि आता स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे. तर स्वयंपाकामध्ये मी इथं आता स्वयंपाकाला लावलेले. तर इथं कुकरमध्ये डाळ भात लावलेला आहे आणि वड्या पण आपल्या थंड झालेल्या आहेत. तर आता ते मी आता कट करून घेणार आहे. तर अशा छोट्या छोट्या आकारामध्ये जर कट केले ना तर वड्या पटकन तळतात आणि एकसारख्या तळल्या जातात आणि एकदम कुरकुरीत अशा लागतात बघा. तेल चांगलं तापले कढईमध्ये आणि वड्या तळायला घेतल्या. ह्या वड्यांना जास्त तेल पण लागत नाही आणि तेलकट वड्या बनत नाहीत. कारण आपण याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ वापरलेलं आहे थोडंसं आणि तांदळाच्या पिठामुळे ना वड्यांना एकदम कुरकुरीतपणा येतो बघा. तर मी नेहमी अशा पद्धतीने बनवत असते. छान अशा आता क्रिस्पी होईपर्यंत या वड्या तळून घेणार आहे.
वरण भात, चपाती आणि आळूची वडी. आणि सकाळची थोडीशी मटकीची भाजी शिल्लक आहे, त्यामुळे मी काय भाजी बनवणार नाही. वरण पण बनवून घेतलं आणि भाकरी पण बनवून घेतल्या बघा. तर स्वयंपाक झालेला आहे माझा सगळा. आता आम्ही जेवायला बसणार आहे आणि जेवण वगैरे करून घेणार आहेत. तर तर स्वयंपाक वगैरे झाला, जेवणं झाली आणि भांडी वगैरे पण माझी घासून झाली. तर आत्ता वाजलेले आहेत 9. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओसह तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना शुभ संध्याकाळ. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. बाय.